इथे काय आता आम्ही आलेलो चौकी डाणीला टिक्का लावायला घेतलाय आम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये आलो राजस्थानच्या आणि तो रूम बुक केलाय. गाय जाम मोठं आहे, अख्खा गावच आहे. किती एकरची जागा आहे ही. काय आता आम्ही आलेलो चौकी डाणीला. काय आता आम्ही आलेलो आहे, कुठल्या हॉटेलला आलोय? चौकी डाणी. हा चौकी डाणीला आलेलो दाखवलं राजस्थानी. बघा चौकी डाणीला आलेलो आहे. हा आपला स्वागत पण होणार आहे गाईस. एवढं चांगल्या जागेवरती आपण आलेलो आहे. आजपर्यंत बघा टिक्का लावायला घेतलाय आम्ही. स्वागत पण आमचा केला लागला ना. बघा केवढा भारी आहे एरिया, केवढा भारी बघा. जाम भारी आहे सगळं, सगळं जाम भारी आहे. तर गाय तिथं तुम्हाला बघा किती भारी नेचर आहे आणि तुम्हाला 360 डिग्री देतोय तुम्हाला. इथं बघा राम राम सा लिहिलेलं आहे ते. आणि आपल्या बॅगी पण चालल्या सगळ्या. नाही आपल्या बॅगी तिथे पोहोचलेल्याच आहेत. हा चला रूम बघू. तर आता आम्ही आलेलो आतमध्ये. गाईज आता आम्ही रूम बुकिंग करतात इथे. इकडं बघा मम्मी पप्पा रूम बुकिंग करतात ते सगळ्यांना. आणि तुम्ही बघा ताजमहल सगळं आहे रूम सगळा राजस्थानला. हे बघा असं खालती बसायला पण आहे, खालतूनच्या साईडला बघू शकता तुम्ही. त्या साईडला पण बसायला आहे. आणि इथं बुकिंग चालू आहे. तर गाईज आता रूम बुक केलेलं आहे आम्ही मस्त आहे की. आणि ताजमहलच्या लेवलचंच आहे ना जनी, ताजमहलच्या लेवलचंच आहे ना. 5 स्टार हॉटेल आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये आलो राजस्थानच्या आणि तो रूम बुक केलाय. हा वेलकम ड्रिंक भेटली आम्हाला. मम्मी पप्पाने बुक केला रूम. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे इथे. बघा आता रूम दाखवायला घेऊन चाललाय यो पोरगा. हा यो रेस्टॉरंट आहे बघा कसं आहे, राजस्थानी लुक आहे पूर्ण. आणि जाम असा पूर्ण चेहऱ्याचा कलरच गेला ना आपला. हा फ्रेश व्हायला लागेल आता. लय थकून आलोय आता. खाटूवरतून आपण इथं आलो ना, जयपूर ना योजने. हा आम्ही रिंगस वरतून आलो ना. रिंगस का शिखर, शिखर वरतून आलो आम्ही. म्हणून आम्ही थकलोय. जाम भारी ना गाईस. तुम्हाला
मला समजत नाही का तुम्हाला मी कसं दाखवू. आणि काय 360 बघ ना तिकडे हा ना. दिसतंय इथे बघा 360 डिग्री असं दाखवायला म्हणजे कसं बघा तुम्ही एवढं दाखवणे का ना गाईज. बघा 360 डिग्री तुम्हाला दाखवला आता. हा सुटून जायला असं काही पेंट वेंट पण मस्त केला. राजस्थानी थीम आहे अख्खी. काय मस्त वाटतं ना हे. हो हे विलेज आहे राजस्थानी विलेज टाइप केले. त्यांनी अशी थीम बनवलेली आहे का जसं काय आपण राजस्थानचे असं गाव असतात ना छोटे छोटे तसे गाव बनवलेत त्यांनी. तशी थीम आहे ना. असं समजा काही आता रोड आहे आपण जिथून चाललोय आणि छोटे छोटेसे असे घरं बनवलेत त्यांनी. अशी थीम तयार त्यांनी केली. बघा वरती जायला पण असा बघा. असे घर बनवले ना त्याने जे राजस्थानचं म्हणजे पूर्ण दाखवलंय सगळं कसं आहे. आणि जाम मोठं आहे ना. पक्काच मोठं आहे काहीतरी काही समजत पण नाही. आणि यो बघा यो अख्खा म्हणजे काय मेहल आहे. कुठे पडायला द्या. तेव्हा तिथे गेली. इथे गाय जाम मोठं आहे. अख्खा गावच आहे. किती एकरची जागा आहे ही. हो जाम भारी जाम भारी. लय भारी वाटत. हे बघा खरं जाम भारी वाटत ना. कसे घर बनवले असं रिअलिटी मध्ये लोकांचे घर कसे असतात तसे बनवून ठेवलेत त्यांनी रूम. हा हे सगळे रूमच आहेत गाईज. सगळे रूम आहेत गाईज. रूम बुक केलेले आहे. आणि इथे बघा अख्खा गाव आहे. अख्खा गाव राजस्थानचा अख्खा गाव आहे. आणि तिकडे आपला घर आहे. आणि तो घर यो आहे 206. आणि बघा वाईब कशी तिथे राजस्थानवाली वाईब आहे. अख्ख्या राजस्थानवाली वाईब मध्ये घर बनलेलं आहे अख्खा. आणि दरवाजे पण तसेच आहे बघा. गोल्डन कलर आहे असा आणि ब्लॅक कलरचा असं आहे बघा. बरोबर म्हणजे राजस्थानमध्ये कसे घरं असतात तशी वाईब दिलेली आहे. आणि एकूण एक फर्निचर पण सगळं दिलेलं आहे. जसं आपल्या घरामध्ये असतो ना तसंच फर्निचर त्यांनी दिलेलं आहे. जसं आपल्याला जी गोष्ट आपल्याला लागते ना ती सगळे दिलेले त्यांनी. तर इथं आपल्याला असं बसण्यासाठी दिलेलं आहे. हॉलमध्ये कसं बसायला आपल्याला असतो सोफा असतो तसं आपल्याला बसायला दिलेलं आहे. आणि तर आपल्याला त्याच्या समोरच बेड दिलेलं आहे. आणि त्या बेडवरती बघा किती उश्या दिलेल्या आपल्याला मस्त आहे की. आणि चादर बरोबर लावून दिले त्यांनी. आणि मला चादरला कशी पण मला कसं सवय आहे घरी पण असं कुठे पण असो मला फक्त एक असं आवडतं का जी चादर आहे ना या चादरला ना प्लेन असं आवडतं. या अशा मिऱ्या असतात ना ते आवडत नाही. तर बघा असं खेचल्याच्या नंतर पण मिऱ्या एवढ्या येत नाही. आणि जाम भारी आहे. नाही तर बघा एक लॅम्प पण दिलेला आहे. म्हणजे आता झोपवायला गेलो तर लॅम्प पण बंद करणार आपण. आणि मस्त सामान ठेवण्याचे ड्रॉल दिलेला दोन्ही साईडला. या साईडला पण या साईडला पण. आणि एक थीम लावली अशी मस्त राजस्थानी. बेडच्या समोरच आपल्याला दिलेले आहे चांगले TV. त्या TVच्या इकडे बघा सामान पण आपल्याला दिलेलं आहे. या आपल्या रूमच्या बरोबरच आपल्याला दिलेला आहे सगळा. आपल्याला ग्रीन टी आपण बनवू शकतात. ग्रीन टी अजून काय काय शुगर फ्री सगळं आहे आपल्याकडे. कॉफी पण आहे. आणि गरम पाणी करू शकतात आपण याच्यामध्ये. आणि असे ड्रॉवर पण दिलेत. ड्रॉवर नाही. आणि फ्रीज आहे. फ्रीज बघा कसं आहे. आणि फ्रीजमध्ये पण मस्त आहे की सामान ठेवलेलं आहे. कोक रेड बुल
स्निकर्स ठेवलेत आणि वाईन ठेवले वाटतं. मस्त केलेलं आहे. आणि पाण्याच्या 2 बॉटल दिलेलं आपल्याला आणि ग्लास. आणि हे काय पीनट्स आहे ते आपले. काजू दिले मस्त. आल्मंड. आणि त्याच्यासमोर मिरर आहे मस्त बघा. आणि एक खुर्ची पण दिलेली आहे मस्तपैकी. आणि एक आरमारी पण दिलेली आहे अशी. लॉकर पण आहे. वाव, हे तर मी बघितलंच नाही. आता दरवाजा उघडला, लाईट पेटली अशी. असं आपल्याला लॉकर हे पण दिलेलं आहे मस्त छोटासा बघा. छोटासा लॉकर पण दिलेलं आहे. तर असा काय आपला रूम आहे यो. इथं बसायला पण आणि AC मेन AC आहे. आणि मेन आता बाथरूम बघू आपण. कारण की बाथरूममध्ये आपण रिलॅक्स सगळं होतं. आंघोळ करतात हे सगळं करतात. तिथं बघा हे बाथरूम आहे. आणि बाथरूममध्ये आपण चेहरा वेरा धुवू शकता इथे. आणि चेहरा धुतल्याच्यानंतर केस समज आपण आंघोळ केली तर केस धुण्यासाठी आपलं सुकवण्यासाठी ड्रायर पण दिलेलं आहे त्यांनी मस्तपैकी आपल्याला. आणि एक छोटासा मिरर अजून त्यांनी दिलेला आहे. आय थिंक मला असं वाटतं पुढे पण असं होत असेल. हां होते बघा होते. आणि एवढा मोठा दिलेला आहे मिरर आपल्याला. आणि त्याच्या समोरच बघा आंघोळ करण्यासाठी पण असं एक हे दिलेलं आहे. बॉक्स केलं त्याने तयार. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपण पिक्चर जे पण इंग्लिश पिक्चर बघितलं ना आपण, तसंच सगळं केलेलं आहे त्यांनी. जाम भारी केलेलं आहे. आपल्याला 3 टॉवेल दिले. 3 नाही किती ते 6 टॉवेल आहेत आपल्याला. 6 टॉवेल दिलेले आहेत आंघोळ करण्यासाठी. शावर विसरलं आहे. आणि इंग्लिश टॉयलेट पण आहे. इंग्लिश टॉयलेट आहे. आणि असं बाथरूम आहे आपला काय. तर असा होता टूर. असा घर आहे. जाम भारी जाम भारी एक नंबर. तर बघू मम्मी पप्पा काय करतात. गाईज इथे बघा आपला नाश्ता पण आलेला आहे. आओ चायला आहे क्या? कॉफी सर. कॉफीला आहे. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू. आपला गाईज कॉफी पण आलेली आहे मस्त की. आणि कॉफी पण एकदम पॅक आलेली आहे ना. जाम भारी. हे काय आहे? सँडविच. एवढे मोठी सँडविच आले. तो खतरनाकच मागवलंय वाटतं. सर आपका कैपुचिनो और 4 सैंडविच और इसके साथ जो कॉम्प्लीमेंट्री आता है वो फ्रेंच फ्राई ये हमारा मतलब हमारा जरूर ये है ना. नहीं ये तो सर. तर गाईज इथे बघा आम्ही खायला आलेलो आता. चल आता खाऊन घेऊ आपण. चला टेस्ट करून बघूया. सँडविच मध्ये कसं आहे, पनीर आहे आणि टमाटर आहे. अमेझिंग. चांगलं आहे. फ्रेंच फ्राईज कसं आहे, फ्रेंच फ्राईज बरोबर अजून क्रिस्पीच आहे. अजून क्रिस्पी आहे. चला सँडविच खाऊन बघू. सँडविच चांगलं आहे ना.
पप्पा टाकतोय शुगर फ्री. स्पून द्या बाबा. गाईज इव्हनिंगचा ब्रेकफास्ट आम्ही मागवलं आहे आणि खूप भूक लागलेली आहे. आम्ही ट्रायबल कडून आम्ही लय जाम लांबून आलोय ना, जाम लांबून आले. 120 किलोमीटर. 120 किलोमीटर लांबून आम्ही आलो इथे. तुला काय आवडलं जनी? सँडविच, कॉफी, फ्रेंच फ्राईज. सँडविच अजून खूप टेस्ट मी अजून खाल्लं. हा खूप टेस्टी. एकदम असं ना, म्हणजे क्रंची ब्रेड आहे एकदम मस्तपैकी आणि असं खाताना ना लगेच असं क्रंचीनेस असं रस येतं. तरी मी हा त्यांना कॉल केला ना, हा तर त्यांनी सांगितलं जरा टाइम लागेल, म्हणजे कारण हा. तुम्हाला टोस्ट पाहिजे ना. हा सर्व्हिस एकदम चांगली आहे, व्यवस्थित. त्यांनी फोन करून परत एकदा कॉल केला. हा. पण बघ ना किती आहे. एकदम भारी आहे. आणि याच्यामध्ये बघा एकदम मम्मी कॉफी कशी? हा एक नंबर आहे ना कॉफी. कॉफीच्या वरती ना फेस होता, तो आम्ही हलवला. फेस होता तो असा. आणि ती कॉफी पण अशी ना, ये अशी बघा काय बोलतात, फेस वाली आहे ती अशी ना. आणि शुगर फ्री आलेले त्याच्यावरती. शुगर फ्री पण टाकलेले पाऊच, म्हणजे जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतात. पप्पा सँडविच खातोय. बघा. काय आम्ही आता तयारी वगैरे सगळी केलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे शो बघायला, नाईट शो. सगळे खालती उभे आहेत. तर चला. रात्र बघा कसं दिसतात ते घर. राजस्थानचं गाव. हो, हे आपला वरतूनचं घर. राजस्थानची वाईफ, राजस्थानची वाईफ आहे. जयपूरमध्ये येऊन ती आम्ही घेतली. हा, ती आता घेतात आहेत, अजून बाकी आहे. अजून बाकी आहे. हा अजून बाकी आहे. आता डान्स वान्स ते शो ते आपण आता बघू. डान्स वान्स सगळं ते काय काय करतात, त्यांचे काय काय ट्रेडिशन. सगळं गाव असं गाव टाईपच बनवलं ना. लॅम्प वॅम्प लावलाय आणि बघा कसं ते शेत वेती करायचं ते सगळं ठेवलंय. वीर आहे वाटत ही. वीर सगळं केलंय. नाही वीर नाही, वीर सगळं केलंय. बसलाच आहे पण ते. आणि गाव बघा कसं आहे. अलग अलग सगळं आहे बघा. आतमध्ये पण आहे जायला. हो, खूप दाखवण्यासारखं आहे. आपण आता जरा बाहेर आलेलो आहे. हा त्याच्याच आतमध्ये, पण ही दुसरी साईड आहे. वेल पण इकडे बघू शकतात तुम्ही. तिथे बघा डान्स चालू आहे. तिथे बघा कॅमेल पण जात आहे. आणि सगळीकडे सगळ्यांना मजाच मारतात सगळीकडे बघा. आणि आपण त्यांच्याबरोबर पण नाचू शकतात ना चोनी. नाचू शकतात ना सगळ्यांच्या बरोबर आपण. होय चोनी. हा नाचू आपण, नंतर नाचू. ऊट चाललाय. दुसरा ऊट पण पाठोपाठच आहे. सगळ्यांना डान्स.
चला आता दुसरीकडे पण आपण बघू काय काय आहे. तेव्हा हत्ती पक्का मोठा आहे. राग वाग आला तर यायचा धावत. आता इथं बघा कठपुतलीचा जो खेळ आहे, डान्स आहे कठपुतलीचा, तो स्टार्ट झालेला आहे. राजस्थान का फेमस बेली डांस बोले मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सन आवडला का? बाबा साप आला. मला वाटलं ना साप येईल. साप कसा आला नाही? खतरनाक. दाखवला सापचा खतरनाक होता ना. साप खतरनाक आला. हा आता आम्ही भविष्य बघायला चाललोय. आमचा तोचा काढेल काय भविष्य येतो बघू. हा माझा बघतो भविष्य. माझा भविष्य दिखतो ना. आप दिखाव हे तोता यांचा. भविष्य सांगायला त्याने एकूण एक शब्द सगळ्यांचा आम्ही बघितला. भविष्य एकूण एक शब्द कर बोलला. सगळा बोलला. पप्पापासून तर माझ्यापर्यंत कर बोलला तो. मी कधी विश्वास ठेवत नाही सगळ्या या गोष्टींवरती. सांगू शकत हा पण सगळं व्यवस्थित सांगू नाही शकत. पण खरं तो जाम खरं बोलला. तो सगळा रिअल एकदम बोलला. दाल बाटी खायला. हा दाल बाटी खायला जाऊ. आता दाल बाटी खाण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे. ते सगळेजण खातात आहेत. टेबल पण इकडे आहेत. तिथे बघा सगळ्यांना दाल बाटी खायला बसले तिथे. आणि आता आपण पण दाल बाटी खाणार आहे. सगळे राजस्थानी इथे आहेत. काय जाते तर सगळं वाढलेलं आहे ताट त्यांनी. इथे बघा ही बाटी आहे ना. डाल कुठली होती? ही डाल आहे ना. याच्यामध्ये चुरा करून डाळ टाकायची. असं आहे. थोडासा चुरा करायचा. अजून चुरा करायचा. डाळ त्याच्यावर टाकायची आणि खायचं. किती लोक बसलेत ना इथे? जाम लोक बसलेत खायला. आणि अनलिमिटेड आहे. जेवढा खायचं तेवढा खावा. मक्का और गेहूं की रोटी. मक्के की रोटी है ये? मक्का और गेहूं. ये मक्क्याची रोटी आहे आणि गहूची रोटी आहे. यो मक्खन आहे ना. याच्यावरती लावायचं. असं आहे का? मला वाटतं काही मिठाई आहे. ही मिठाई वाटली मला. मिठाई वाटली पण तो मक्खन आहे. वितलतं का? छास पण आलेली आपली. हे बघ मक्खन वितलतं पण आहे गाईस. बस झालं एवढा मक्खन. जास्त पण नको. एवढा आहे. मक्याचीच रोटी चांगली वाटते.
आणि लोणचाच असतो त्यांचा. इथे बघ लोणचं असतंय. हे पण लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे, लोणचाच आहे. ही लसूणची चटणी. लसूणची चटणी चांगली आहे म्हणून लसूण कडे का एक फोटो काढायचा त्याला. पिक्चर तर बघ ना, मला हेच आवडलं. मजा लगे मज्जा वाटते असं करायला. हे बघा आता हा का मी हे 2 काढता हिला पलटी करू आपण. हा तिथं लावलेली नाही हा का. ते मक्खन लगेच घेतला विकत आहे ना? लगेच विकत आहे बघ. कसं मक्खन आहे बघ ना मस्त वाटतं. आणि मायो पधारियो दाल बाटी चूरमा राजस्थानी भोजन बाजरे की रोटी गेहूं की रोटी खिचड़ा चावल मालपुआ पापड़ राम राम सा. हा राम राम सा. तर आपली अशी कंप्लीट थाली झालेली आहे. हा काय खायचं तेच समजत नाही म्हणून मी पहिले डिसाईड करतोय काय खाऊ. दाल बाटी खातो. भजी पहिले खाल्ले मी. भजी पण चांगली आहे. भजी चांगली आहे आणि बाजरे वाले दो दाल बाटी चांगली असेल. दोनों को एक जगह दे देता हूँ. ठीक है जी यार काय आता दाल बाटी कशी आहे टेस्ट त्याच्या दाल बाट्याची ते आता बघू आपण. तर ही डाळ आहे त्याच्यात टाकून बघू आपण. डाळ आहे डाळ बाटी खाऊन दाखवतो तुम्हाला कशी आहे. दाल बाटीची टेस्ट जास्त चांगली आहे. आणि ते भजी आहेत ना मूग भजी आहेत काय आहेत कसले भजी आहेत ते मूग भजी आहे ना याची टेस्ट चांगली आहे. मूग भजी आणि डाळ बाटी ना. बाकी सगळं लोणचं आहे. लोणचं आणि ते बटाट्याची भाजी आहे. हा ही बटाट्याची भाजी आहे आणि अजून काहीतरी भाजी आहे. हाँ अच्छा है. गरम आ रहा ना. हाँ जेमो आराम से धीरे धीरे. दाल बाटी चूरमा का आनंद लो. मक्का की रोटी ग्रेडेड की रोटी गेहूं की रोटी चाट चटनी अचार चूरमा सलाद आणि अजून पाणी छास आहे. और अब मिठाई आने वाली है देसी घी का मालपुआ. मिठाई भी आने वाली आहे. प्लेट खाली करो कोशिश करो. अजून वस्तू येणार आहेत. राम राम सा. राम राम सा. अजून वस्तू येणार आहे. मिठाई येतील इकडचे. तर मला याच्यावरून दाल बाटी आवडली, मूग भजी आवडली मालपुआ पण मस्त असतो. आणि मक्याची जी रोटी आहे मक्याची रोटी आणि लसूणची चटणी ते त्याचं कॉम्बिनेशन ते आवडलं. तुला काय आवडलं? मला सगळंच आवडलं. सगळं आवडला. तुला? मस्त सगळं वेगवेगळं टेस्ट आहे. अजून वस्तू येणार आहे खावा. मालपुआ येणार आहे. आता काय येणार आहे? मालपुआ. मालपोहा. आता मालपोहा येणार आहे. असं असं चुरा करायचा हां त्या वाट्यांचा हां आणि ही डाळ अशी त्याच्यात टाकायची हां. आणि खायचं त्याला असं. मीने बरोबर दाखवला. मस्त ना. त्याला मग डाळ बाटीच आवडली मला जास्त आणि मूग भजी ना. त्याला लसूण चटणीच्या वर यांच्या इथे हां. लसूण चटणी फेमस आहे. लसूणी चटणी आणि मक्याची रोटी. आपल्या इथे मिरचीचा ठेचा असतो, इथे लसूण चटणी. हां चला आता अजून बघू काय काय येतं. काहीच इथे टॅटू वॅटू समजा काढायचं टॅटूचे पण दुकान आहेत. म्हणजे कसलं आहे भविष्याचं आहे काय? हा यो भविष्याचं दुकान आहे ते. 3 भविष्याचे दुकान आहेत. आपण बघितला तोत्याचा आणि तो खरगाचा त्याने बोलला पण. तोत्यावाल्याने भविष्य खरगाचा सांगितला. आता हे काय बॉलचं आहे ते गेम खेळायचं असेल तर. दात पाडायचे ते पाडतं का दात? तू कालच पाडला. दात पाडायचंच का? दात ऐसे करणे काय
एक ना व्हिडिओ काढ. चल चल मी आहे. माझ्या हाताला उभा काढून काढ. आता चोनी दात पाडत. अरे एक दात, अरे एक तरी दात पाड, जोरात पाड. अरे वाढला. पोरीचे बा पाड. मधला पाडला. पोराच्या मार मार. अरे अरे वा, बाजूचा बाजूचा. सोनीचा नेम बरोबर आहे रे. कोणाला पण दगड फेकून मारेल. नाही नाही एवढा पण नाही. हो रे बाबा, जरासाठी जरासाठी. आता पप्पा तीर चालवतोय. तीर तीर बघू आपण कुठे लागतं. पहिला तीर गेलाय. दिलवरती मार, दिलवर. साइड में हो ना आप साइड. अरे तीरचं गाणं घ्यायचं तू व्हिडिओ बघतो ना. सोनी बघा. हा मार. मग काय झालं तीरचं गाणं जोडून. तीन बाण मारले मी. आता बघू चोनी दिलवरती मारते का. पूर्ण खेचायचं चोनी, पूर्ण खेच. पाटी खेच, पाटी खेच, हो ना. पूर्ण खेच. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पूर्ण खेच ना चोनी, पूर्ण खेच. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. अरे पूर्ण खेच. अजून अजून पूर्ण खेच. अजून पूर्ण खेच. टाकायचं म्हणून सोडायचं बस. गाईज मम्मी गेम खेळते. 5 आहेत आपल्याला, 5 चान्स आहे. चिप्स वरती टाक, चिप्स वरती. जवळचं काय पण टाक, सेल वेल. किंडकचे आहे का तो काय. 3 झाले, अजून 2 बाकी. गाईज आता आम्ही आलेलो शॉपिंग साईडला. आपलं शॉपिंग वॉपिंगचं सगळं आहे इकडे. आणि इथे आलेलं आहे आता आपण. कपड्यांची दुकानं आहेत. राजस्थानी स्टाईलमध्ये असणार ना. न सामान वामान असेल काय, कपडेच आहेत. इथे गुडिया घर आहे. तर या गुडिया घरला जाऊन आता आपण बघू का काय काय गुडिया इथे ठेवल्यान. चोनी बघ इथे गुडिया काय काय ठेवल्यान. हे कपडे उपडे छोटे छोटेसे असे आहेत. हे गुडियासाठीच असणार. भातुकलीच्या खेळामध्ये कृष्णा राधा ते सगळे आहेत मूर्त्या. ही कुठली मूर्ती आहे तुम्ही हातात पकडली. असा चल दुसरा बघू आता. मस्त आहे का. इकडे या तुम्हाला समज घ्यायचं असेल तर. अजून पण आहेत दुकानं. जाम पक्का बघण्या आहे. आणि 11ला बंद होतं हे सगळं. आणि आता किती वाजले.
आता थांबा तुम्हाला सांगतो किती वाजले. आता झाले 10:27, 10:27 झालेत. हे रुमालच्या दुकानात आले काय कपड्यांच्या. रुमाल नाही, चादरी, बेडशीट, उश्या सगळ्या तेच. त्या दुकानाला इथं पर्स आहे, बायकांच्या पर्स वर्स सगळं आहे. असं आहे. हो आरसा पण आहे. अशा पर्स आहेत. आम्ही पॉट बघायला आलोय. पॉट बघा, खूप सारे पॉट आहेत आणि तुळस पण आहे घालती. एवढे सारे पॉट आहेत, मातीचं सगळं आहे. जाम काय आहे ना. कप पण आहेत, कप आहात. चला आता दुसरीकडे बघू. दुसरीकडे गाईज इथे बघा शॉल बनवत होते ते. धाग्याची शॉल बनवायला घेतली त्यांनी. आणि इथं बघा शॉल आधी बनवून झालेले आहेत त्यांनी आणि आता बनवत होते ते. व्हाईट कलरची बनवायला घेतली. चला आता दुसरीकडे बघू अजून काय काय. सगळं दाखवतात आहे तुम्हाला मी. शॉर्ट फॉर्ममध्ये सगळं तुम्हाला दाखवतोय, म्हणजे तुम्ही पण बोर नाही होणार आणि तुम्हाला पण सगळं बघायला भेटणार का इथे काय काय आणि कसं आहे. आणि खूप मोठं आहे, अजून खूप बघायचं आपल्याला, म्हणून मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवतो सगळं. त्याने राजस्थानचे सगळे कपडे ते बघा. हे सगळं राजस्थानचे कपडे हे बघा. हे टिकल्या टिकल्या सगळे दिसतात ना. आता नवरात्री पण आले. हो नवरात्रीसाठीच आहे. पण कोण राजस्थानला आला असेल तर इकडे या आणि कपडे घ्या नवरात्रीसाठी. तो कपडा बघ, हे कपडा भारी वाटतं ना राजस्थानचा. जॅकेट वरतूनचा ऑरेंज. चल दुसरीकडे जाऊ. आता दुसरा बघू. जाम दुकान आहे ना. हे बघा असे मध्ये मध्ये तुम्ही असं बघतील ना तसं असं म्हणजे सजवलेलं पण आहे खूप. बघा काय आता आम्ही त्याच्या आतमध्ये काय ते बघू. चल बघू काय बघू काय. चला काय आतमध्ये.
गाईज इथे मटका बनवायला घेतलाय चोनीने बघा. इथं मटका बनवतात मस्त. पॉट बनवते का चोनी? मटका बनवते. पॉट बनव पॉट. हे बनेल ते. ये बन गया मटका. ऐसे करके दोनों हाथ उसको करूँगा. तो देख के स्माइल करो. बनवलं चोनीने मटका. 7 रुपये का बात. आप छोड़ दो उसमें गोल का. एक हो गए तो बन दो. अरे दीपक एक दिन में काय मेरे बहुत दे रहा है पाते हैं काया अरे दीपक वो 50 घर बोर्ड मिल रहे लिए इन्हें इसको ऐसे करके देख के स्माइल करो. ये बन गया फ्लावर बोर्ड बनवलं. गुलदस्ता फूल लगाने के लिए फूल. गाईज इथे सेवा पण करतात. हे पाणी पाजतात हे सगळ्यांना. राम सा सेवा है आपका बहुत अच्छा है. मेरे को बहुत सेंटरलाच पाणी देतात. ये पानी पियो सा. ये रामदारा है सर. हा गांव का. गाँव का है. हाँ, टेस्ट गाँव लगेगा. का. हाँ सर गांव का रामदारा है. राम नाम सा. राम राम सा. हाँ राम राम पानी सा. पियो सा. हाँ. जलजीरा भी है पानी भी है. जलजीरा भी आहे. और सर राम राम सा. हा राम राम सा. सगळा बंद झाला. पेड़ पदार्थ जैसा. हा पेड़ पदार्थ जैसा. हा आओ सा. कंबाड़ी कमागणी राम राम. हा कंबागणी. आओ. हे बघा हे फ्लावर पोट आम्ही बनवलेले. आता पाणी पितो मी. आता आम्ही घरी आलेलो आहे. घरी आलेलो आहे. आता घरात आलो. AC मस्त स्टार्ट केली चालू केली. अख्खा आंबलोय आपण ना. जाम आंबलोय. एवढं चाललो एवढं आंबलो. मसाज द्यायला पाहिजे. पप्पा मसाज करून आला मस्त. हा ते पाठीचं ना पायाचं नाही. हा पण थोडासा झाला ना मसाज. ही फ्रेम AC ला